बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल शिंदेगड नावाच्या एका कोरड्या विहिरीमध्ये रवींद्र वायकरांनी, शिवसेनेच्या आमदारांनी रवींद्र वायकरांनी राजकीय आत्महत्या केली। त्यात त्यांच्या राजकीय आयुष्याचा करुण अंत झाला। राजकीय आयुष्याचा करुण अंत झाला रवींद्र वायकरांच्या। शिंदेगड नावाची ही कोरडी विहीर पुढच्या 1.5-2 महिन्यांसाठीचं हिचं अस्तित्व या कोरड्या विहिरीला देखील बुजवलं जाणार आहे बरं का शिवसैनिकांनो। पुढच्या 1.5-2 महिन्यांपुरतं या कोरड्या विहिरीचं अस्तित्व, अशा कोरड्या विहिरीमध्ये रवींद्र वायकरांनी आत्महत्या करावी, राजकीय आत्महत्या करावी। आपलं उभं राजकीय आयुष्य त्यांनी पणाला लावलं आणि त्या विहिरीत, कोरड्या विहिरीत सोडून दिलं। करुण अंत, राजकीय आयुष्याचा करुण अंत झालेला आहे। आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदेंसोबत जाणं पसंत केलंय, पण पदाधिकारी आणि शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं। माजी नगरसेवक बाळा नर आणि त्यासोबतच अन्य या ठिकाणचे पदाधिकारी हे ठाकरेंसोबतच राहणार आहेत। स्थानिक शिवसैनिकांमध्ये वायकरांविरोधात तीव्र संताप बघायला मिळतोय। जोगेश्वरीमधील श्यामनगर तलाव परिसरामधील वायकरांचे होर्डिंग्स गायब झालेत। वायकरांच्या प्रवेशानंतर जोगेश्वरीमध्ये वातावरण तापलेलं आहे। जोगेश्वरीमध्ये वायकरांच्या बॅनरला काळं फासल्यामुळे बंदोबस्तामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। शिवसेनेच्या शाखा क्रमांक 77 बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर रवींद्र वायकर यांच्या शिंदेच्या शिवसेनेमधील प्रवेशानंतर आता त्याचे पडसाद आपल्याला जोगेश्वरीमध्ये बघायला मिळत आहेत। मुंबईमध्ये याचे पडसाद आपल्याला उमटताना बघायला मिळत आहेत। तुम्हाला कळालं असेल मला काय सांगायचंय ते। एक लढा असतो, ह्या लढ्यामध्ये तुम्हाला आपलं सर्वोच्च योगदान द्यायचं असतं। शेवटी आम्ही तुम्हाला समजू शकतो, वायकर साहेब आम्ही तुम्हाला समजू शकतो। हा घाला तुमच्या परिवारापर्यंत पोहोचला होता, तुमच्या सौभाग्यवतींपर्यंत, आमच्या वहिनी साहेबांपर्यंत पोहोचला होता। काल ज्या वेळेस तुमचा पक्षप्रवेश होत होता वायकर साहेब, माझी नजर विशेषतः तुमच्या चेहऱ्यावर आणि आमच्या वहिनींच्या चेहऱ्यावर होती। वहिनींनी शेवटपर्यंत खाली झुकवलेली नजर वर केलीच नाही वायकर साहेब। मी कालच माझ्या कुठल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मला आठवत नाही, पण म्हणालो होतो ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णय घेता, होय भास्कर साहेबांच्या व्हिडिओच्या बाबतीत मी म्हणालो होतो, कारण ज्यावेळेस विक्रांत जाधव भास्कर साहेबांचे सुपुत्र जी बाजू मांडत होते आपल्या पित्याविषयीची, त्यांच्या नजरेमध्ये एक अभिमान होता, स्वाभिमान होता। माझे वडील जे काही करतायत त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि तुम्हाला मी ही टेस्ट सांगितली होती, जर तुम्ही घेतलेला एखादा निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे ठरवायचा असेल, तर तो निर्णय घेतल्यानंतर घरी ज्यावेळेस जाल, आपल्या आईच्या, आपल्या पत्नीच्या, मुलं मोठी असतील तर त्यांच्या, आपल्या वडिलांच्या नजरेत नजर घालून उभं राहायची आणि त्यांच्याकडे पाहायची ताकद जर तुमच्या नजरेमध्ये असेल, तर तुम्ही घेतलेला निर्णय हा बरोबर आहे। जर तुमची नजर त्यांच्याकडे पाहताना तुमची नजर जर झुकत असेल, तुम्ही त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नसाल, तर समजून जायचं तुम्ही घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे। हे तुमचं मन स्वतः तुम्हाला सांगेल। वायकर साहेब, आपण एक क्षण तरी जरा वळाले असतात, आपल्या त्या अर्धांगिनीच्या, आपल्या त्या सौभाग्यवतीच्या, आमच्या वहिनींच्या डोळ्यात जर तुम्ही एकदा पाहिलं असतात, तर तुम्हाला कळालं असतं की भले मी काही दिवस जेलमध्ये बसेल ना, अरे हीच ती वेळ आहे। तुम्ही आपल्या पक्षासाठी आपलं सर्वोच्च जे काही बलिदान देऊ शकता, ते बलिदान द्यायची हीच तर वेळ आहे, हीच वेळ आहे। आम्ही पाहिलेत ना, आम्ही वाघ पाहिलेत। संजय राऊत 130 दिवस जेलमध्ये काढून आले, आताही बेलवरच बाहेर आहेत। आजही अद्वै हिरे नाशिक मधून, मालेगावातून दादा भुसेंच्या जागेवर ज्यांचा पक्ष प्रवेश झालाय भारतीय जनता, म्हणजे जोपर्यंत भारतीय जनता पक्षात होते तोपर्यंत अद्वै हिरे चांगले होते। अद्वै हिरे शिवसेना उपनेते ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, मूळ शिवसेनेत प्रवेश करतात भारतीय जनता पक्षातनं, त्या अद्वै हिरेंना कधीचे 8, 9, 10 वर्षांपूर्वीचे कारखान्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना अटक केली जाते। अजूनही ते जेलमध्ये आहेत, त्यांनी जेल पत्करली आहे, पण त्यांनी ते झुकणं पत्करलं नाही। लढा द्यायची हीच वेळ असते वायकर साहेब। एकदा आपल्या पत्नीच्या डोळ्यात
तुम्ही पाहिला असता तर त्यांनी शेवटपर्यंत डोळे वरच केले नाहीत. ती नजर जी झुकलेली होती, अगदी एक क्षण असा आला ज्या वेळेस एकनाथ शिंदे म्हणतायत आमच्या वहिनी देखील इथे आल्या, त्यावेळेस देखील त्यांनी नजर वर केली नाही. ही असते किंमत. कारण तुमच्या ह्या सगळ्या पायी तुम्ही आपल्या पत्नीच्या नजरेत स्वतःची किंमत. चला, राजकीय आयुष्य सोडून द्या. आज कदाचित ह्या गटात प्रवेश केल्या, बघा ह्या गटाचं भविष्य काय आहे. वायकर साहेब तुमच्यासारखा मुरब्बी राजकारणी, त्याच्यासमोर माझ्यासारख्या चाराण्याच्या प्रवक्त्याने काय सांगावं. तुमच्या अनुभवापुढे आम्ही चाराणेच ना. तुम्ही कित्येक वर्ष महापालिकेमध्ये महत्वाच्या पदांवर राहिलेला आहात. मुंबई महानगरपालिकेमध्ये रवींद्रजी, त्याच्यानंतर तुम्ही आमदार राहिलात. तुम्ही महत्वाच्या खात्यांवर कामं केलेली आहेत. तुम्हाला प्रशासकीय अनुभव आहे. आम्ही चारण्याचेच प्रवक्ते तुमच्या सर्वांना. तुमच्या अनुभवांसमोर आम्ही मान्य करतो आम्ही शून्य आहोत. पण राजकारणामध्ये वयाचा आणि अनुभवाचा काहीच संबंध नाही. जर 40 वर्ष राजकारणामध्ये काढल्यानंतर देखील तुम्हाला निष्ठा आणि गद्दारी याच्यातला फरक कळत नसेल तर आम्ही चारण्याचा अनुभव असलेली माणसं तुम्हाला नापास करून जाऊ. हे देखील तितकंच सत्य. वायकर साहेब, ही लढाईची वेळ होती. अद्वै हिरेंचा आदर्श घ्यायला हवा होता. तुम्ही संजय राऊतांचा आदर्श घ्यायला हवा होता. का कुणास ठाऊक, पण या प्रसंगावर मला एक गाणं सुचतं. काही अर्थ हे गाण्यांमधून सगळ्यात जास्त समजावले जाऊ शकतात. आत्ताच्या या प्रसंगावर वायकर साहेबांच्या या शिंदे गटातल्या प्रवेशावर ते आरंभ हे प्रचंड या गाण्यातलं एक कडवं अतिशय चपखल शोभतं. आणि या कडव्यातनं तुम्हाला जो अर्थ उमगेल तो कदाचित पूर्ण भाषणातून देखील उमगणार नाही. ते कडवं मी तुमच्या समोर गाऊन दाखवतो. तसा माझा आवाज तितकासा चांगला नाही, तुम्ही थोडं सहन करा. विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. युद्ध ही तो वीर का प्रमाण है. म्हणजे युद्ध हे एकमेव माध्यम आहे ज्याच्यातून तुम्ही तुमची वीरता दाखवू शकता. युद्धातून तुम्ही तुमचं महत्व दाखवू शकता. तुम्ही तुमचं सर्वोच्च बलिदान देऊ शकता. युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जो लड़ सका वो ही तो महान है. जो लढला तोच महान आहे. जो ह्या अशा कठीण काळामध्ये पळून जातो, शरण जातो, झुकतो, वागतो, मुजरा करतो, तो महान होऊ शकत नाही. युद्ध हेच वीरतेचं प्रमाण आहे. आणि ह्या अशा काळामध्ये जो लढतो तोच महान आहे. जो लढ सका है वही तो महान है. वायकर साहेब, तुम्ही काल ज्यावेळेस पक्ष प्रवेश करत होता, तुमच्या डोळ्यामध्ये पाहत असताना आम्हाला कळत होतं या शिंदे गटामध्ये गेलेली निम्मी फळी ही अशाच कारणांमुळे गेलेली आहे. जे शरीराने जरी तिकडचे असले तरी मनाने तिकडचे नाहीत. आणि हीच फळी शिवसैनिकांना बारीक लक्षात घ्या. हीच फळी वायकर साहेबांसारखी हीच फळी आतून जाऊन सुरुंग लावायचे असतात ना गडाला. एखाद्याच्या गडाला, एखाद्याच्या बुर्जाला खालून सुरुंग कसे लावायचे, कारण ते आतून करावं लागतं. हीच फळी शिंदे टोळीला सगळ्यात जास्त महागात जाणार आहे. ते काय असतं, उघड शत्रू दिसून येतो. पण हे अशा प्रकारे घरामध्ये घुसलेले जे शरीराने तुमच्या सोबत आहेत पण खालून जाऊन सुरुंग लावतील, त्यांचं काय करणार तुम्ही. ठीक आहे, काही का असे ना, पण शिंदे टोळीतली ही अर्ध्यापेक्षा जास्त फळी ही अशीच उचललेली आहे जी मनाने तुमच्याकडे नाही. हे लक्षात घ्या. मनाने मला वाटतं आजही मशालीचं काम करत असतील शिंदे टोळीमध्ये जाऊन. का कुणास ठाऊक, कुणाला माहिती. आतून फोडायचं काम ही शिंदे टोळीमध्ये जाऊन ही फळी चांगल्या प्रकारे करेल. मी तुम्हाला त्या वीरांची नावं वाचून दाखवतो. शिवसेनेच्या ह्या अशा काळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने सारं काही सहन केलं पण ते शरण गेले नाहीत. होय, मी त्यांना वीर हा शब्द वापरतो, अतिशय जबाबदारीने वापरतो. शिवसेनेच्या ह्या संघर्षाच्या काळात ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, या संघर्षाचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस प्रत्येकाचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. ज्यांनी संघर्ष केला ह्या काळामध्ये, जो घाबरला, जो लपून बसला, त्याचं नाव सुवर्णाक्षराने सोडा, त्याला बाहेरच काढलं जाईल. कारण चांगल्या काळात कोणी येतो,
वाईट काळात कोण उभं राहतं हे फार महत्वाचं असतं. संजय राऊत साहेब जेल भोगली त्यांनी. सगळ्यात पहिलं नाव मी घेतो संजय राऊत साहेबांचं. दुसरं महत्वाचं नाव जर मला तुम्ही घ्यायला सांगाल तर आमच्या किशोरी ताई पेडणेकर, मुंबईच्या महापौर. शिवसेनेसारखी प्रचंड अशी महिला आघाडी कुठल्याही पक्षात नाही, हे सत्य आहे. आणि ह्या महिला आघाडीकडे पाहिल्यानंतर किशोरी ताईंसारखं जर नाव आपल्या तोंडावर आलं तर कळतं कशी झुंजार महिला आघाडी आहे शिवसेनेकडे. आणि ह्या झुंजार महिला आघाडीमध्ये किशोरी ताईंचं नाव हे मानाने सर्वोच्च स्थानी घ्यावंच लागेल. किशोरी ताई पेडणेकर, शिवसेनेच्या उपनेत्या, माजी महापौर मुंबईच्या. आज मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाला महापौर घेण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतायत. हा घोटाळा काढ, खिचडी काढ, कुठल्या त्या प्लास्टिकच्या बॅगांचं, कशात काही नाही. पण त्या एका भगिनीला, आमच्या किशोरी ताईंना नामोहरण करण्याची एकही संधी हा शिंदे टोळी गट सोडत नाहीये. त्यांच्यावर त्यांनी कित्येक आरोप केले. किशोरी ताई पेडणेकरांवर ईडी चौकशी लावली. अद्वै हिरेंचं नाव घ्यावं लागेल. त्यानंतर वैभव नाईकांचं, त्यांच्यावर एसीबीची चौकशी लावली. राजन साळवी साहेब, एसीबीची चौकशी लावली. त्यांच्या परिवारासकट राजन साळवी साहेबांच्या दिवशी आमच्या वहिनी साहेबांनी, साळवी वहिनी साहेबांनी एक प्रतिक्रिया दिली, त्यात त्यांना आपले अश्रू अनावर झाले. शेवटी वाघ लढतोय पण वाघिणींना कुठेतरी त्या भावना कंट्रोल होत नाहीत, कुठेतरी अश्रू डोळ्यातून वाहतातच. अमोल कीर्तीकर असतील, ईओडब्ल्यूची चौकशी लावली. सुरत चव्हाण असतील, ईडीची चौकशी लावली. त्यानंतर वैभव नाईक असतील, एसीबीची चौकशी लावली. सुधाकर बडगुजर, नाशिकचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख, त्यांची जुन्या प्रकरणात कारवाई केली. त्यानंतर रवींद्र वायकर, कालच शिंदे गटात प्रवेश झाला, ईडीचे छापे पडले होते. आणि राहुल कनाल, गैरव्यवहारांचे आरोप झाले शिंदे गटात. एक विचार करा, मीडियाने खऱ्या अर्थाने हे सारे प्रश्न विचारले पाहिजेत किरीट सोमय्याला, व्हिडिओ मास्टर. तर किरीट सोमय्याला विचारावं, किरीट सोमय्याजी तुमचं ह्याच्यावर मत काय आहे? खरं तर हे काम मीडियाचं आहे. मीडिया आज जाऊन शिवसेनेच्या नेत्यांना प्रश्न करतंय. रवींद्र वायकर गेले, तुम्हाला काय म्हणायचंय? मग तुमचं काम काय आहे मीडिया? तुम्ही कशासाठी बसला आहात? तुम्हाला कशासाठी ठेवलं आहे? या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ, आधारस्तंभ जे म्हटलं जातं तुम्हाला, ते काही तुम्हाला शिवसेनेला प्रश्न विचारण्यासाठी? हे काम तुमचं आहे. जर शिंदे गटात जाल, जर भारतीय जनता पक्षात जाल, शिंदे गट शेवटी भारतीय जनता पक्षच आहे, यांच्याकडे गेलात, तुमच्यावर आतापर्यंत कितीही आरोप असू द्या, सगळे धुतले जाणार. अगदी तिसऱ्याच दिवशी तुम्हाला क्लीन चिटची ती नोटीस मिळणार. क्लीन चिट, केस विड्रॉल, सगळं ओके. विचार करा, कमीत कमी ह्या रवींद्र वायकरांच्या केस नंतर जनतेला ह्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. कारण रवींद्र वायकर पाहायला गेलं तर कडवट शिवसैनिक, कडवट. पण हे जे काही प्रकरण घडलं त्याच्यातून बाहेर येताच आलं नाही. तुम्ही त्यांची गोरेगावातली सभा ऐकली असेल कशा प्रकारे किरीट सोमय्याला चिडवून त्यांनी नक्कल करून, हिताब तो देना पलेगा, मी तुम्हाला दाखवेल, तोही व्हिडिओ दाखवेल. हिताब तो देना पलेगा तुमको, रवींद्र वायकर तुमको हिताब तो देना पलेगा. हे कोण म्हटलं? किरीट सोमय्या. आणि आता रवींद्र वायकर आहेत शिंदे गटामध्ये. नवल वाटतं, अजब आहे, हे सारं अजब आहे. असो, शिवसैनिकांना लक्षात घ्या, मला एक गोष्ट तुम्हाला मात्र सांगायची आहे, या येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पलीकडे गेली आहे शिवसेना. काल ज्यावेळेस भास्कर साहेबांविषयी आपल्याला बातमी येत होती, शिवसैनिक विचार करू लागला आता काय घडेल. कारण भास्कर साहेबांविषयी शिवसैनिकाचं एक विशेष प्रेम आहे. चिपळुणात काय होणार, तरी देखील मी माझा व्हिडिओ केला होता, सर्वांना सांगितलं होतं, शिवसेनेचा वाघ आहे तो, त्या वाघाची पर्वा तुम्ही करू नका. तुम्ही तुमचं काम नित्यनेमाने इमाने इतबारे करा. भास्कर साहेबांना न भूतो न भविष्यती इतक्या मताधिक्याने तुम्हाला निवडून द्यायचंय. हे काम मात्र तुम्ही करा. गुहागरच्या, चिपळूणच्या ज्या कोणत्या मतदारसंघातल्या, गुहागर मतदारसंघातल्या माझ्या सर्व शिवसैनिकांना मी आव्हान केलंय. पण ज्यावेळेस भास्कर साहेबांचा अशा प्रकारची एक बातमी आली, सारा शिवसैनिक हळहळला. त्यावेळेस काय होणार आहे. पण ज्यावेळेस हीच बातमी आली वायकरांची, शिवसैनिकांकडनं तशा प्रतिक्रिया नव्हत्या. कारण त्यांना माहिती आहे लक्ष कुणाकडे द्यायचंय. ह्या क्षणी शिवसेनेचं इमाने इतबारे काम कोण करतं हे त्यांना माहिती आहे, हे ते पाहतायत. असो, जे काही असेल ते, शेवटी एक माणूस महत्वाचा असतो, हे नाकारता येत नाही. प्रत्येक शिवसैनिक, त्यातही ते आमदार आहेत,
हे नाकारता येत नाही, नुकसान आहे. पण शिवसैनिकांनो, मी मगाशीच म्हणालो, शिवसेना ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलीये. 40 गेले, 41व्याचा नंबर लागला. अजून याच्या पलीकडे आपण ह्याच्यापेक्षा जास्त काय वर्णन करू शकतो? 40 गेलेत, 41व्याचा नंबर लागला. ही अशी परिस्थिती आहे. ते जुने हिंदी चित्रपट आठवा ना तुम्ही. त्या चित्रपटामध्ये ज्यावेळेस त्या नवऱ्या मुलगीला मारून मुटकून त्या लग्नात बसवलेलं असतं, नवऱ्या मुलगीला म्हणण्यापेक्षा नवरी मुलीला त्या लग्नामध्ये मारून मुटकून बसवतात. कारण असतं, गुंडे असतात. ते म्हणत असतात, तुझ्या वडिलांचं असं करू, तुझ्या वडिलांचं तसं करू. ती बिचारी आपली लग्नामध्ये मान खाली घालून बसलेली असते. कालचा ज्यावेळेस यांचा प्रयोग बघितला मी, ज्यावेळेस त्यांचं ते भाषण चालू होतं, सगळ्यांच्या मानाखाली एकाच्याही चेहऱ्यावर हसूनही आनंद नाही. आणि हसू आनंद फालतूचे विनोद करण्याचं काम एकनाथ शिंदेकडनं चाललं होतं. काहीतरी वातावरणात एक खेळीमेळी आणायचा प्रयत्न चालू होता. पण शिंदे, तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे तुमच्या गटाचं अस्तित्व काय आहे. दिल्लीमध्ये उठाबशांची परेड झालेली आहे तुमची, आणि लायकीत राहण्याचे स्पष्ट आदेश दिल्लीश्वरांचे आलेले आहेत. लायकीत राहा. मागच्या वेळेस तुम्ही स्वतःला शिवसेना समजू नका. शिवसेना तुम्ही नाही आहात, तुम्ही एक टोळी आहात जिला आम्ही नाव देऊ केलेलं आहे. ही अशी परिस्थिती आहे. असो, शिवसेना ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलीये. आता कोणी आलं काय आणि गेलं काय, शिवसेना आपलं काम करत राहणार आहे. अरे, ज्या 40 जणांनी शिवसेना सोडली, त्या 40 जणांच्या जागी नवे फ्रेश चेहरे देऊन त्यांना निवडून आणायचं काम शिवसैनिकांना तुम्हा आम्हाला करायचंय. ही जबाबदारी मात्र तुम्ही आम्ही पार पाडायची आणि ही पेलवायचं. हे शिवधनुष्य आहे, हे ईश्वर कार्य आहे. याचं शिवधनुष्य तुम्हा आम्हाला पेलवायचंय. तुर्तास इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. वायकर साहेब, तुम्ही लढा द्यायला हवा होता, जो तुम्ही दिला नाहीत. आता आम्हाला सहन करायची ताकद, आता आम्हाला सहन करायची ताकद तुमच्यात असू द्यावी. तुर्तास इतकंच सांगतो, इशारा समजा, सूचना समजा. आमच्यावर जर कोणी घसरला तर आम्ही त्याला सोडणार नाही. तो काय म्हणतात, दारुगोळा तोफखाना तयार आहे. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.